हॅलो नमस्कार, मी माझ्या कोटताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। तर मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ असा आहे की पितृपक्षामध्ये आपल्याला चुकूनही नैवेद्यामध्ये या भाजीचा वापर करायचा नाही किंवा आपण आपल्या घरामध्ये त्या पितृपक्ष काळामध्ये त्या 15 दिवसामध्ये आपल्याला घरामध्ये देखील त्या भाज्या ग्रहण करायच्या नाही। त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, तर कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। अनंत चतुर्दशी पासून म्हणजे 18 सप्टेंबर वार बुधवार पासून हा श्राद्ध पक्ष किंवा पितृपक्षाचा काळ सुरू होतो। तर या दरम्यान आपल्या पूर्वजांची आणि पितरांची पूजा करून नामस्मरण देखील केलं जातं। तर श्राद्ध पक्षामध्ये पितृपूजा, पितृतर्पण आणि पिंडदान करणे हे सर्वात महत्त्वाचं आणि पुण्याचं काम मानलं जातं। हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाचा काळ हा खूपच जास्त महत्त्वाचा मानला जातो। आपण जर वर्षभरामध्ये पितरांची कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल, पण या श्राद्ध पक्षामध्ये 15 दिवस आपल्या हातून पितरांची सेवा, उपासना, त्यांचं स्मरण हे आवर्जून प्रत्येकाने केलंच पाहिजे। कारण जर आपल्याला पितृदोष असेल तर आपल्याला आर्थिक संकटाचा देखील सामना करावा लागतो। आपल्या आयुष्यामध्ये अशा समस्या, अडचणी या नेमक्या कशामुळे येतात याचं कारणही आपल्याला माहीत नसतं। त्यामुळे आपण कितीही कष्ट, मेहनत, प्रयत्न करून देखील आपल्या प्रयत्नांना काही यश मिळत नाही। आपल्या घराची म्हणावी तशी प्रगती होत नाही आणि घरामध्ये सतत वाद, भांडण, कलह, आजारपण तसेच मतभेद होतात। त्याचबरोबर घरामध्ये आपल्या मुलांची प्रगती देखील होत नाही। मुलं व्यसनाधीन होतात आणि घरामध्ये म्हणावा तसा पैसाही येत नाही किंवा जो आलेला पैसा आहे तर तो देखील टिकत नाही। याचं कारण असं की आपले पितर हे आपल्यावरती नाराज असतात। तर अशा वेळी आपण कितीही देवदेव किंवा देवांची भक्ती किंवा पूजापाठ केले आणि आपल्या पितरांची सेवा नाही केली तर त्या आपल्याला कोणताही आशीर्वाद किंवा लाभ मिळत नाही। त्यामुळे सर्वात प्रथम सेवा पितरांची करावी आणि मग देवी देवतांची सेवा करावी। कारण एक वेळ देव माफ करतो पण पितर माफ करत नाही। त्यामुळे या पितृपक्षामध्ये आपल्याला पितरांची सेवा आवर्जून करायची आहे। तसेच ज्या घरामध्ये पितृदोष लागलेला नसतो त्या घराची अगदी भरभरून प्रगती होत जाते आणि त्या घरामध्ये अगदी हसता खेळता परिवार आणि उत्साही आनंदी कुटुंब नांदत असतं। तिथे सुख, शांती, समृद्धी, उत्साही वातावरण राहतं। जेव्हा आपले पूर्वज पितर आपल्यावरती प्रसन्न असतात तेव्हा ते आपल्याला सुखी संसाराचे कृपा आशीर्वाद देतात आणि आपल्या घराची, कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते। तर म्हणून या 15 दिवसामध्ये आपल्या पितरांची सेवा ही झालीच पाहिजे। पण ही सेवा करताना आपल्याला काही गोष्टींचं व नियमांचं पालन करणं देखील खूप गरजेचं आहे। तर पितृपक्ष काळामध्ये पितरांसाठी जो आपण नैवेद्य बनवणार आहोत तर त्या नैवेद्यामध्ये ही एक भाजी चुकूनही त्या नैवेद्यामध्ये अर्पण करायची नाही। तर नेमकी ती भाजी कोणती आहे आणि आपण कोणती भाजी ग्रहण करायची नाही याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि तसेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे मी जेव्हाही कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर आता आपण जो नैवेद्य बनवणार आहोत तर त्या नैवेद्यामध्ये आपल्याला ही एक भाजी चुकूनही त्या नैवेद्यामध्ये अर्पण करायची नाही। आता बऱ्याच जणांना हे माहीत सुद्धा नाही। जर आपण कळत न कळत ही नैवेद्यामध्ये भाजी अर्पण केली तर आपले पितर नाराज होऊन, माता लक्ष्मी नाराज होऊन काढता पाय घेईल आणि प्रखर पितृदोष आपल्याला भोगावा लागेल आणि यामुळे जीवनात आपल्याला संकट, अडचणी, दुःख, विघ्न यांचा देखील सामना करावा लागू शकतो। त्यामुळे नैवेद्यामध्ये चुकूनही सुद्धा ही एक भाजी अजिबात घेऊ नका। आणि श्राद्ध पक्षामध्ये कोणते उपाय करावे तर बघा, श्राद्ध पक्षामध्ये
आपले पितर हे 15 दिवस पृथ्वीवरती वावरत असतात आणि यांचा खास वास हा पिंपळाच्या झाडामध्ये असतो। त्याचबरोबर आपल्या घरात जो पाणी पिण्याचा माठ असतो किंवा आपला जो मेन दरवाजा आहे त्या मेन दरवाजाच्या उंबऱ्यावरती आपल्या पितरांचा वास असतो। त्याचबरोबर कावळा, गाय, कुत्रा यांच्या रूपामध्ये येऊन ते आपल्याला भेटत असतात। त्यामुळे आपल्याला या श्राद्ध पक्षामध्ये जर कुठे घराजवळ एखादं पिंपळाचं झाड असेल तर त्या झाडाला नियमितपणे 1 लोटा पाणी काळे तीळ टाकून अर्पण करायचं आहे आणि पाणी अर्पण करताना आपल्या पितरांचं स्मरण देखील करायचं आहे किंवा ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। त्याचबरोबर पितृपक्षामध्ये ब्राह्मणांना भोजन व वस्त्रदान करण्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे। तसेच गाईला, कावळ्यांना, कुत्र्यांना आणि मुंग्यांना, आता मुंग्यांना कावळ्यांना आपल्याला अन्न खाऊ घालायचं आहे आणि ज्या मुंग्या असतात काळ्या त्या मुंग्यांना आपल्याला रव्यामध्ये साखर मिक्स करून ती खाऊ घालायची आहे किंवा साखरेमध्ये पीठ मिक्स केलं तुम्ही तरीही चालेल किंवा नुसती साखरही तुम्ही मुंग्यांना आवर्जून पितृपक्षामध्ये खाऊ घालत जा। एरवी देखील खाऊ घालत जा, पण या पितृपक्षाच्या काळामध्ये आठवणीने रोज मुंग्यांसाठी कडेने भिंतीच्या आपल्याला साखर टाकायची आहे। हे देखील अत्यंत शुभ संकेत आहे। यामुळे आपल्याला लागलेला प्रखर पितृदोष दूर होतो। आता ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष सांगितला गेला आहे किंवा असेल त्यांनी एखाद्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जाऊन पिंडदान करावं आणि गाईला नित्यनेमाने पोळी खाऊ घालावी। या श्राद्ध पक्षामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही। तसेच गृह प्रवेश करणे देखील पूर्णपणे वर्ज्य आहे किंवा आपल्याला जर एखादी गाडी, घर खरेदी करायचं असेल किंवा कपडे, सोनं, चप्पल, बूट या वस्तू खरेदी करणे देखील वर्जित मानलं जातं। त्यामुळे या गोष्टी जर आपल्याला खरेदी करायच्याच असेल तर हे श्राद्ध पक्ष सुरू होण्या अगोदरच करून ठेवाव्या किंवा या सर्व वस्तू श्राद्ध पक्ष संपल्यानंतर तुम्ही खरेदी केल्या तरी पण चालेल। पण या श्राद्ध पक्षामध्ये या कोणत्याही प्रकारच्या वस्तूंची खरेदी चुकूनही करू नका। आता आपण श्राद्ध पक्षामध्ये पितरांसाठी जो नैवेद्य घरामध्ये बनवणार आहोत तर त्या नैवेद्यामध्ये आपण कांदा, लसण हा अजिबात घालायचा नाही, कारण की कांदा, लसण हा तामसिक पदार्थ आहे। या पदार्थांचा वापर पितरांच्या नैवेद्यामध्ये करायचा नाही आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही सुद्धा या श्राद्ध पक्ष काळामध्ये 15 दिवस कांदा, लसण पूर्णपणे वर्ज्य करू शकता। त्याचबरोबर आपण जो आपल्या पितरांसाठी नैवेद्य बनवणार आहोत तर त्यामध्ये गोबीच्या भाजीचा समावेश अजिबात करायचा नाही आणि पितृपक्षामध्ये आपल्या घरामध्ये देखील गोबीची भाजी अजिबात चुकूनही करायची नाही किंवा घरातील व्यक्तींनी खायची नाही, अशी धार्मिक मान्यता आहे। आणि नैवेद्यामध्ये वांग्याच्या भाजीचा सुद्धा वापर करायचा नाही किंवा आपण घरातील व्यक्तींनी सुद्धा वांग्याची भाजी खायची नाही। या पितृपक्षामध्ये खास महत्त्वाचे पदार्थ मानले जातात ते म्हणजे उडदाचे वडे, अळूवडी, खीर, भात, मिक्स भाजी, चपाती, भजी, कढी। मिक्स भाजीमध्ये तुम्ही शेपूची भाजी, गवार, भेंडी, कारली, लाल भोपळा, चवळीच्या शेंगा अशा भाज्यांची मिक्स भाजी बनवावी। त्याचबरोबर दही भात हा देखील नैवेद्यामध्ये आवर्जून ठेवायचा आहे, कारण की दही भात हा पितरांसाठी अत्यंत महत्त्वाचा पदार्थ मानला जात असतो। यामुळे आपले पितर प्रसन्न होऊन तृप्त होतात। तर वरील सर्व पदार्थ सांगितल्याप्रमाणे पितृपक्षाच्या काळामध्ये पितरांच्या नैवेद्यासाठी ठेवावे। आता पितृपक्षामध्ये आपल्याला चुकूनही आता केस कट करायचे नाही किंवा नखे काढायचे नाहीत किंवा नवीन कपडे आपल्याला घ्यायचे नाही आहे। आता तुम्हाला ह्या सर्व गोष्टी आपल्याला अगोदरच करायच्या असतात किंवा आता ह्या 15 दिवसाचा काळ म्हणजे आता जाऊ द्यायचा आहे आपल्याला आणि ज्यांना खरोखर ज्या वस्तूंची गरज आहे त्यांनी उद्याच्या दिवसभरामध्ये खरेदी करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.